भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. याचा अर्थ असा आहे की स्वामी समर्थ नेहमी आपल्या भक्तांबरोबर असतात. कोणतीही अडचण आली, कोणतंही संकट आलं तरी त्यांनी आपल्याला कधीही एकटं सोडलं नाही. ही भावना आपल्या मनात धैर्य निर्माण करते आणि संकटांवर मात करण्याची शक्ती देते. दुसरा विचार, स्वामींचं नाम जपा, जीवनातलं दुःख दूर होईल. याचा अर्थ असा आहे की स्वामींच्या नामामध्ये खूप शक्ती आहे. जेव्हा आपण त्यांचं नाव जपतो तेव्हा आपलं मन शांत होतं. आपल्या जीवनात जे दुःख आहे ते हळूहळू कमी होतं आणि आपल्याला एक प्रकारचं समाधान मिळतं. तिसरा विचार, स्वतःवर आणि स्वामीवर पूर्ण विश्वास ठेवा. याचा अर्थ असा आहे की आपल्या आध्यात्मिक प्रवासाची सुरुवात विश्वासाने होते. स्वामी समर्थ आपल्याला शिकवतात की आपल्या स्वतःवर आणि त्याचबरोबर देवावर म्हणजेच स्वामींवर पूर्णपणे विश्वास ठेवला पाहिजे. हाच खरा मार्ग आहे. चौथा विचार, प्रत्येक संकट एक शिक्षण असतं. याचा अर्थ असा आहे की आपल्या जीवनात ज्या अडचणी येतात त्या फालतू नसतात. त्या आपल्याला काहीतरी शिकवण्यासाठीच आलेल्या असतात. म्हणून कोणत्याही संकटाला घाबरू नका. त्याचा सामना करा आणि त्यातून काहीतरी शिका.